जय गौतमगीर बाबा समाधी सोहळा व धर्मनाथ बीज उत्सवानिमित्त श्री क्षेत्र वारकुंडाने येथे संगीतमय नवनाथ कथासागर निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की धुळे तालुक्यातील वारकुंडाने या ठिकाणी श्री क्षेत्र वारकुंडाने येथील जय गौतमगीर बाबा समाधी सोहळा व धर्मनाथ बीज उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असून त्या निमित्ताने सदर हे 8वे वर्ष असून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात 16/1/2023 ते 23/1/2023 पर्यंत संपूर्ण सप्ताहभर भक्तिमय वातावरणात विविध कीर्तनकारांच्या उपस्थितीत सदर संगीतमय नवनाथ कथासागर कार्यक्रम पार पडत असून त्या निमित्तानेच आज दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता संपूर्ण वारकुंडाने गावातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली। तर या कार्यक्रमासाठी वैकुंठवासी गुरुमाऊली कृष्णजी गुरुजी जावखेडा यांच्या आशीर्वादाने आणि गौतमगीर बाबांच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने श्रीराम उपासक भिकन महाराज यांच्या प्रेरणेने हबप दिनेश महाराज कंचनपूर यांच्या मार्गदर्शनाने धर्मबीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। दररोज सकाळी 5 ते 6 काकड भजन, दुपारी 2 ते 5 नवनाथ संगीतमय कथासागर, 6 ते 7 सामुदायिक हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 हरि कीर्तन असा संपूर्ण सप्ताहभर दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार असून आज संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदविला। तर 23/1/2023 रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा। तर उद्या दिनांक 23/1/2023 रोजी संपूर्ण गावाला या ठिकाणी पुरणपोळीचे जेवण दिले जात असते। परंपरेनुसार या ठिकाणी भाविक महिला वर्ग पुरणपोळी टाकून रात्रभर पुरणपोळी टाकून दिवसा या पुरणपोळीचा प्रसाद भाविकांना दिला जात असतो। ओके, आपल्या या वार गावामध्ये सालाबादाप्रमाणे नित्यनेमाने चालू असणारा श्री गौतमगीर बाबा समाधी सोहळा व धर्मनाथ बीज निमित्त अखंड नाम कीर्तनी सप्ताह तथा नवनाथ ग्रंथ पारायण सोहळा या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतो वार गावामध्ये। वयवर्ष 8व्या वर्षाची या ठिकाणी
पालखी सोहळा आणि ते. पालखी सोहळा व ग्रंथ मिरवणूक या ठिकाणी चालू आहे. आणि यावर्षी म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 7व्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पुरणपोळ्याचा मांडेवर खापरवरचे मांडे या ठिकाणी हा महाप्रसादाचा भोग असतो. तर त्या ठिकाणी रात्रभर सर्व गावाच्या महिला पुरणपोळ्या टाकतात आणि सकाळी रात्रभर महाप्रसाद तयार करून सकाळी काल्याचं कीर्तन होऊन आणि महाप्रसादाला प्रारंभ होतो. असं या धर्मनाथ बीजेचं महत्त्व या ठिकाणी वार गावाने जोपासलेलं आहे. गौतमगीर बाबा मित्रमंडळ व गौतमगीर बाबा भजनी मंडळ यांनी भव्यदिव्य मूर्तींची नवनाथ मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून भव्यदिव्य मंदिर उभारून या ठिकाणी सोहळा संपन्न दरवर्षी ते करताय. या ठिकाणी या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील बरेचसे भाविक मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ या ठिकाणी सहकार्य लावतात आणि गौतमगीर बाबाचं हे जे देवस्थान आहे हे अतिशय जागृत आणि सुज्ञ चांगलं देवस्थान या ठिकाणी मानलं जातं. गौतमगीर बाबा प्रत्येक भक्ताचा नवस पूर्ण करतो अशी महती या ठिकाणी गायली जाते. म्हणून या ठिकाणी शेवटचे सप्त्याचे 2 दिवस पूर्ण गाव भरून गर्दी असते. समाज अगदी जास्त प्रमाणाने समाज जमा होत असतो. रामकृष्ण हरी. गौतमगीर बाबा की जय हो. येणार आहे? बोला. गौतमगीर बाबा की जय. वार गावात जवळपास 400 वर्षापूर्वी श्री गौतमगिरी बाबा यांची समाधी आहे. संजीवन समाधी असल्याकारणाने बऱ्याच वर्षापासून गावात मंदिर आणि समाधी स्थळ आहे. परंतु समाधी स्थळाचे काही वर्षापासून कार्यक्रम जे भंडारा वगैरे होत होते ते आता काही कालावधीपासून बंद होते. तर आमच्या गावातून सुज्ञ लोकांनी सांगितलं की गौतमगिरी बाबा यांचा हा समाधी सोहळा तुम्ही सुरू करा. त्याप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी साधारण 8 वर्षापासून म्हणजे हे चालू 8वं वर्ष आहे. या 8व्या वर्षात धर्मनाथ बीजमध्ये 7 दिवसाचा पुरणपोळीचा केला जातो. पुरणपोळीसाठी पूर्ण गावातून तसेच पंचक्रोशीतील महिला येतात आणि रात्रभर 75 ते 80 खापर, मोठे खापर असतात, त्यांच्यावर पुरणपोळी टाकली जाते आणि तो सकाळी खीर, पुरणपोळी, रशी, भात, भजी, कुरडया इत्यादी महाप्रसादासाठी प्रसाद बनवला जातो. त्याप्रमाणे याही वर्षी दिनेश महाराज कंचनपूरकर यांचे आहे. त्याचप्रमाणे आमच्या या कार्यक्रमामध्ये 7 दिवस अखंड नवनाथ ग्रंथ पारायण केले जाते. ते हरिभक्त पारायण जीवरामजी महाराज कापडणेकर यांनी केलेले आहे. त्याप्रमाणे आमच्या या कार्यक्रमाच्या शोभा वाढवण्यासाठी मारपूर येथील संदीप महाराज, निंबा महाराज, तसेच कल्पेश महाराज धारशिरीकर, दीपक महाराज कोटलीकर, तसेच पंढरपूरहून आलेले सुमित महाराज असे महाराज गुरुजन मंडळी या ठिकाणी लाभलेली आहे. संपूर्ण 8 दिवसाच्या कीर्तनातून गावाने चांगल्या बोध घ्यावा यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो आणि याही वर्षी चांगला संपन्न झालेला आहे. आता उद्या भंडारा 12 ते 5 वाजेपर्यंत भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. तरी ज्या व्यक्तींपर्यंत हा मेसेज जाईल त्यांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा ही वार ग्रामस्थांतर्फे विनंती आहे. आज पालखी मिरवणूक सोहळा आहे. तसं नवनाथ ग्रंथ यांची मिरवणूक होते. ते नवनाथ मंदिर गौतमगिरी बाबा मंदिरपासून तर पूर्ण गावात सदर पालखी सोहळा निघत असतो. आता त्याचप्रमाणे नवनाथांचे 9 नवनाथ सजवले जातात. गौतमगिरी बाबा त्याप्रमाणे 2 भवान्या असा सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. पूर्ण गावात त्यांची पूजा केली जाते. तसेच पादुकांची पूजा केली जाते.